मिस्टर सागर, हा बोला ना. मी सिंगापूरवरून कामत बोलतोय. डीबी कामत. हो हो. आय होप मी तुम्हाला अगदी चुकीच्या वेळेस फोन नाही केला. नाही नाही नाही, बोला बोला. मी सरळ मुद्द्यावरच येतो. तुमच्या कंपनीसोबत आमची कंपनी टायअप करायला रेडी आहे. जसं आपलं डिस्कस झालं होतं त्यानुसार. भारतात मदत करणार आहोत आणि तुम्ही आम्हाला सिंगापूरमध्ये आमचा बिझनेस वाढवण्यासाठी मदत करा, राईट? ॲब्सोल्युटली. फक्त कंडिशन एकच आहे, यापुढचे 6 महिने तुम्हाला सिंगापूरला येऊन राहावं लागेल. डील फायनल झाली आहे, पण त्यासाठी 6 महिने सिंगापूरला. 6 महिन्यांसाठी सिंगापूरला जातोच. किमान त्या निमित्ताने तरी मुक्ताला माझ्यापासून सुटका मिळेल. त्यांना माझा त्रास तर होणार नाही. असंही मी त्यांच्या लायक नाहीच आहे. माझ्यापासून दूर राहिले तर त्यांना मनस्ताप तरी होणार नाही. उद्या सकाळी तुम्हाला फायनल कन्फर्मेशन दिलं तर चालेल? हो हो चालेल, पण उद्या सकाळपर्यंत नक्की कळवा. तुमचं ठरलं की उद्याच्या उद्या फ्लाईट, तुमची इथली अपार्टमेंट, कार, तुमची सगळी व्यवस्था केल्यानंतर सर्व डिटेल्स तुम्हाला मेल करतो. हो हो नक्की या. सागऱ्या, काय रे? काय झालं? कुणाचा फोन होता? क्लायंटचा फोन होता. आपला बिझनेस भारताच्या बाहेर, आय मीन सिंगापूरला वाढवण्यासाठी ते आपल्याला मदत करतात. आई एकविरीचीच कृपा. आई एकविरे, माझ्या पोराच्या पाठीशी उभी राहा गं बाई. पण मला उद्याच सिंगापूरसाठी निघावं लागेल आणि पुढचे 6 महिने तिथेच राहावं लागेल. 6 महिने? मग कोणाला जायचं? तू नको जाऊ. मीरला पाठव. मीर पण हुशार आहे आणि त्याचं तुझं लगीन पण झालं नाही. अरे तुला पोरं बालं आहेत, बायको आहे. हा, तू नको जाऊ. मलाच जावं लागेल. आय मीन माझ्याशिवाय नाही होणार आहे काम. अरे आणि इतके दिवस मी या संधीची वाट बघत होतो, आता कॅन्सल नाही करता येणार. सही आणि आदित्य नाराज होतील हे ऐकून, पण तुम्ही नेहमी समजवता तसं छान समजावून सांगा. मला कोणी समजावणार? सरी दुरावती सवयीने तरी मनासी. तुम्हाला कामासाठी जावं लागते आणि आपली एवढी ग्रोथ होणार असेल तर मी अडवणार नाही तुम्हाला. पण तुम्हाला पण प्रॉमिस करावं लागेल. तुम्हाला सुट्टी मिळालं तुम्हाला लगेच आम्हाला भेटायला यावं लागेल. प्रॉमिस? जशी उधाणते हर एक लाटही तशीच घेरते ही अबोल प्रीत. व्हॉट? आर यू सिरियस? एक मिनिट, तू खरंच बोलतेस की सागर कायमचा सिंगापूरला शिफ्ट होतोय? अगं हो, मला हे आत्ताच कळालंय की त्यांनी परमनंट रेसिडेंटसाठी अप्लाय केलंय. अगं माझा नवरा ही सगळी डॉक्युमेंट्स बघतो ना, त्यानेच सांगितलंय मला. अरे पण त्यांनी कोणालाच काही सांगितलं नाही असं का? तर त्यांनी का सांगितलं नाही हे तुला माहिती आणि त्याला माहिती. हा, पण त्याला एक मोठी डील मिळाली आहे आणि तो कायमचा तिकडे शिफ्ट होतोय हे मात्र खरं आहे. हा, आणि सावनी, मला वाटलं कदाचित तुला या न्यूजचा काहीतरी फायदा होईल म्हणून तुला लगेच सांगितलं. वेल, माझ्याकडनं ना तुला एक छान लंच. ओके, थँक्यू. जस्ट थँक्यू. बाय. अच्छा चल बाय. अच्छा, म्हणजे सागर आणि मुक्ता कायमचे दूर होत आहेत तर. वाव, ओ माय गॉड, हे तर मला हवं होतं तसंच होत आहे. आता फक्त सागरच्या प्रत्येक हालचालीवरती लक्ष ठेवायला पाहिजे. बॅकआउट नाही झाला पाहिजे. आई एकविरे, बातमी तर मोठीच आहे, पण माझ्या सागऱ्याच्या डोळ्यात पाणी होतं ग. मी आई आहे त्याची. मला माझ्या पोराचा चेहरा वाचता